तर नागपुरातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झालंय। लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। आरोपी आकाश पाखरे हा ठाण्याचा असल्याचं समजतंय। रविवारी आरोपीनं पीडितेचं अपहरण करून तिला कंबरेच्या पट्ट्यानं बेदम मारहाण केली। दोरीनं तिचे हातपाय बांधून तिच्यावर अनेकदा पाशवी अत्याचार केला। आरोपीनं महत्त्वाच्या प्रश्नावर मौन बाळगल्यानं तपास यंत्रणेला आता वैज्ञानिक आणि डिजिटल पुराव्यांवर अधिक भर द्यावा लागतोय। फोनमधून आरोपीचे कॉल रेकॉर्ड्स, ऑनलाईन हालचाली, डिलीट केलेला डेटा तसेच गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळण्याची आता शक्यता आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, नेमकी काय ही घटना आहे? अत्यंत भयानक घटना जी आहे ती नागपुरात घडलेली आहे। नागपूरच्या हुडकेश्वर या ठिकाणी जे आहे ते 19 वर्षीय आकाश पारखे हा जो आहे तरुण आहे, हा ठाण्यातला तरुण आहे। याची एका मुलीशी जे आहे ते अल्पवयीन मुलगी आहे त्याच्यासोबत जे आहे ते इंस्टाग्रामवर जे ओळख झाली आणि ओळखीच्या रूपांतर जे आहे ते प्रेमात झालं। असं असताना मुलगा जो आहे तो नागपुरात आला विमानाने तिला भेटण्यासाठी आणि थेट जे आहे ते रविवारी तिला जे आहे ते मुलीवर अल्पवयीन मुलगी जी आहे त्याच्यावर अत्याचार केला। अत्याचार करत असताना पाशवी अत्याचार करण्यात आला। मुलाकडे जे आहेत ते शस्त्र सुद्धा सापडलेले आहेत। लहान लहान ज्या चाकू आहेत ते सापडण्यात आलेले आहेत। त्यासोबत काही गोळ्या असतील, अशा काही वस्तू आहेत जे भयानक वस्तू आहेत, अशा वस्तू त्याच्याकडे सापडल्या आणि ते संपूर्ण पोलिसांनी जे आहे ते जप्त करण्यात आले। एकदम सिने स्टाईलने जे आहे ते पोलिसांनी त्या ठिकाणी जे आहे ते ढाल टाकलेले आहे। सुरुवातीला जर बघितलं असेल तर हा संपूर्ण जो प्रकार आहे, हा प्रकार जे आहे ते एका पद्धतीनं संपूर्ण जे आहे ते पाशवी अत्याचाराच्या जे आहे ते संपूर्ण सामोरे येतात आहे। पोलिसांनी जे आहे त्या तरुणाला अटक केलेली आहे। तरुण हा ठाण्यातला असल्यामुळे अनेक माहिती जी आहे ते गुप्त पाळण्यात आलेली आहे। एक पथक जे आहे ते ठाण्याला सुद्धा पाठवण्यात आलं आहे। मात्र पोलिसांना जो आहे तो सहाय्य करत नसल्याची आरोपी आहे ते सामोरे येत आहे, कारण की त्यांनी अनेक जे पुरावे आहेत ते पुरावे जे आहेत ते लपवून ठेवलेले आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर मोबाईल पासवर्ड, दोन्ही मोबाईल आहेत ते दोन्ही मोबाईलचे पासवर्ड त्यांनी अजूनपर्यंत सांगितलेलं आहे। त्यामुळे डिजिटलायझेशन पद्धतीने त्याच्या संपूर्ण पासवर्ड पोलिसांकडनं जे आहेत ते घेतलं जाणार आहे, त्याची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर त्या आरोपीने जे आहे त्या पीडितेच्या हातावर सुद्धा जे आहे ते ब्लेड्स मारलेले आहेत। त्यामुळे जे अल्पवयीन मुलगी आहे ते सुद्धा रुग्णालयात दाखल आहे आणि अल्पवयीन मुलगा ज्या आरोपीने एका अर्थाने अत्याचार केला त्याचे आई वडील दोन्ही हे ठाण्यातील एक प्रतिष्ठित डॉक्टर आहेत। त्यामुळे संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर न्यायालयाने सुद्धा जे आहे त्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आरोपी जो आहे हा एकदम एका अर्थानं अनेक गोष्टी ज्या आहेत पोलिसांकडे मागत आहे। पिझ्झा असेल, यासोबत बर्गर अशा प्रकारच्या वस्तू तो मागत आहे। त्यामुळे कुठलाही सहाय्य जे आहे ते पोलिसांना करत नसल्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर एका अर्थानं पोलिसांना संपूर्ण याच्यात जे आहे ते डोकेदुखी जी आहे ते पोलिसांची वाढलेली आहे आणि अजून काय पुरावे मिळतात हे सुद्धा पाहणं महत्वाचे ठरणार आहे। कारण ज्या पद्धतीने त्याने एका अर्थानं मूव्हीज बघून एका अर्थानं जे आहे ते संपूर्ण अत्याचार केल्याची जी आहे ते माहिती पुढे येत आहे। अगदीच तेजस, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।